नमस्कार. शुभम भवतु. सुप्रभात. आजचा सुविचार आहे, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर काही मोजक्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनेच आपलं एक जीवनशैली आपण सेट केली पाहिजे. जसं की बऱ्याच वेळेस आपल्याकडं असलेला पैसा असेल किंवा आपण एखाद्या मोठमोठ्या ओळखी असतील, पैसा किंवा ह्या ओळखी यांचा अभिमान कधीच बाळगायचा नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या ह्या आयुष्यामध्ये अनेक तऱ्हेची अनेक प्रकारचे माणसं भेटत असतात. जसं अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत, अगदी माणसांचे सुद्धा तितकेच प्रकार आहेत. तर आपण ती माणसं ओळखली पाहिजेत आणि ओळखण्यासाठी आपला दृष्टिकोन, आपला विचार तसा पाहिजे. प्रत्येक वेळेस जी आपल्या संपर्कात येणारी माणसं आहेत ते निर्मळ, निरपेक्ष किंवा चांगल्या दृष्टीने वागतीलच असं नाही. पण आपण मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, समोरचा माणूस कसा का असेना, कोणी का असेना, आपलं वागणं आणि बोलणं निर्मळ, प्रांजळ, निस्वार्थ आणि एक काय म्हणतात त्याला, सकारात्मक दृष्टी ठेवून आपण कायम वागलं आणि बोललं पाहिजे. ह्याचासुद्धा खूप छान परिणाम आपल्या एकूणच परिपूर्ण जीवनावर होत असतो. परिपूर्ण जीवन म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. परिपूर्ण जीवन म्हणजेच आपल्यातील प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, निर्मळपणा, निरागस, निरपेक्ष ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच तर परिपूर्ण जीवन आहे. आणि एक सुख, समाधान मग आपल्याला आपोआप लाभतं ज्यावेळेस आपण असं जीवन जगतो. अशा काही थोड्या आणि मोजक्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आयुष्यामध्ये जर फॉलो करत गेलो तर नक्कीच आपण एक परिपूर्ण माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण जीवन जगू शकतो. धन्यवाद. शुभम भवतु. स्वयं भव.